5 अगस्त और 6 अगस्त को सेंड किया था। पहले वाला मैंने लॉक कर दिया था, बहुत लेट अपडेट किया क्योंकि थोड़ा इशू था। अभी रेनी सीजन है, आपको पता ही होगा। ओके, सो मैं क्यों बता रही हूँ कि प्रॉब्लम हर जगह है बट सॉल्यूशन भी हर जगह होता है। तो कई बच्चे मुझे सेंड करते हैं, आय वॉच दिस व्हिडिओ, मैंने मॅडम मी बघितलं, पण फक्त बघण्यापुरतं नव्हे, अंडरस्टँड करण्यासाठी। कारण आम्ही ते आता बरेच दिवस मी गुगल मीट पण नाही केलं। ओके, गुगल मीट आता आपण उद्या परवा करणारच होतो, 11वीचं सुद्धा आणि 12वीचं सुद्धा, जेणेकरून मला कळायला तरी हवं की किती मुलं करतायत वगैरे। माझं नेहमी प्रत्येक लेक्चर्समध्ये तेच असतं सुद्धा की प्रत्येक विद्यार्थ्याला कळलं पाहिजे शिकवलेलं। ओके, आणि काही जर असंही ती मात्र शंका जरी असली ती क्लिअर करा। ओके, आणि मी तुम्हाला लास्ट लेक्चर लिमिट्स डिफाईन केलं होतं, लिमिटची डेफिनेशनही डिफाईन केली होती की लिमिट काय आहे, एक सिम्पल टेक्निक आहे। ओके, आणि ती नियर अबाउट ए मायनस एचने पण आहे आणि ए प्लस एचने पण आहे। नियर अबाउट म्हणजे एकदा पॉझिटिव्हकडे पण आहे, एकदा निगेटिव्ह, म्हणजे ॲप्रोच पॉझिटिव्हला पण होऊ शकते किंवा निगेटिव्हला पण। ओके, तर मग इथं आपण लिमिट सिम्पल की दिलेलं जे काही फंक्शन असेल त्या फंक्शनमध्ये ते लिमिट एक्झिस्ट केलं गेलं पाहिजे। काय केलं पाहिजे? एक्झिस्ट केलं पाहिजे। ओके, आणि ते एक्झिस्ट होताना ते फंक्शन सिम्पल आहे, कुठल्या म्हणजे डायरेक्ट मेथड बघितली की लास्ट लेक्चरला की सिम्पल असेल तर डायरेक्टली पुट करतो। आणि एक सुरुवातीचं सम घेतलं होतं x² - 4x+2, त्याचा आन्सर 0 आलं होतं। तर सांगायचं एवढंच आहे की जर फंक्शन स्टँडर्ड नसेल तर ते अल्जेब्रिक असेल, लॉगरिथमिक असेल, म्हणजे प्रत्येकाचा फॉर्म आहे तो आज आपण बेसिक फॉर्म्युलामधून लर्न करणार आहोत। ओके, आणि लास्ट लेक्चरला थोडं मी घेत होते आणि माझं स्टोरेज संपलं मोबाईलचं, आणि तेवढं मी फक्त एक टेक्स्ट करून कंटिन्यू सॉल्व करता करता तिथंच थांबली। तर सी माय व्हिडिओ, जे काही अपडेट आहे ते आज आपण बघणार आहोत। ओके, लास्ट लेक्चर, आर यू सी माय बोर्ड, दिख रहा है बोर्ड सबको, दिसतोय? गुड। तर लास्ट लेक्चरला आपण स्टँडर्ड फॉर्म्युला बघितला होता, कुठला बघा मी त्याला बॉक्स केला आहे, अगदी क्लिअर दिसतंय का? लिमिट एक्स टेन्स टू ए, लिमिट एक्स टेन्स टू ए, याला कसं कॉल करायचं? लिमिट एक्स टेन्स टू ए। ओके, म्हणजे एक्स हा ॲप्रोच होतोय ए ला, न्यूमरेटरला x⁻n - a⁻n डिवाइड x - a इज इक्वल टू n इंटू a⁻n - 1। ओके, आणि n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर अँड a इज पॉझिटिव्ह फॉर्म्युला। आणि त्या बेसवर मी लास्ट लेक्चरला जे एक्झाम्पल घेणार होते तेच पुन्हा रिवाइज करते। दिसतंय बोर्ड तुम्हाला सगळ्यांना? गुड। तर लिमिट काय इथं? लिमिट x टेन्स टू 5, लिमिट किती इथं ॲप्रोच कोणाला होतो? x 5 ला, इन ब्रॅकेट x⁻⁴ - 625 डिवाइड x - 5। ओके, बाय युजिंग दिस फॉर्म्युला मग आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे की 625 कोणाची पॉवर आहे? फोर्थ पॉवर कोणाची? का तर आपला रूल काय आहे की x⁻n - a⁻n म्हणजे a ची पण पॉवर n मध्येच असते, म्हणजे कोणती अशी संख्या आहे की ती, म्हणून मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं यू हॅव व्हॉट वी हॅव टेबल्स। तुम्हाला टेबल्स, मल्टिप्लिकेशन, ॲटलिस्ट मल्टिप्लिकेशन तरी करता आलं पाहिजे, हे आपण सेकंडरीला शिकलो। म्हणजे सायन्समध्ये मॅथ्स खूप काही वेगळं नाही, वेगळं काही नसतं, सोपंच असतं, फक्त ते डेली थोडं करत पुढे जायचं असतं। ओके, सो x⁻⁴ - 625 कोणाचं फोर्थ पॉवर आहे? 5 ची, म्हणजे 5⁻⁴ किती येतो? 625, अँड डिनॉमिनेटर ॲज इट इज x - 5, अँड देन यू हॅव n म्हणजे किती इथं? 4, म्हणून मी 4 राईट केला आहे। दिसतोय सगळ्यांना? आर यू सी माय बोर्ड? गुड। तर n इज नथिंग बट टू 4, अँड व्हॉट इज a? a किती आहे? 5, तर 4 इंटू ब्रॅकेटमध्ये 5 ब्रॅकेट रेज टू n - 1, हाऊ मच n? n is 4 and -1, and then very simple, 5⁻3, 5⁻3 means 125, 125 4 जा 500, this is the solution। एकदम सिम्पल, म्हणजे ह्या लिमिट्समध्ये आपण जे काही लर्न करणार आहोत त्या लिमिट्समध्ये अगदी सिम्पल फॉर्म्युला, म्हणजे हे थोडेसे फॉर्म्युला काय करावे लागते तुम्हाला? रिमेंबर, इट्स मोस्ट इम्पॉर्टंट। ओके,
फक्त हे फॉर्म्युला थोडेसे लर्न करता आले पाहिजे, फक्त डोक्यात ठेवायचे. त्याचे प्रूफ वगैरे काही विचारत नाही, पण फक्त बेसिक प्रूफ पण सांगणार आहे मी मध्ये फॉर्म्युलांचे. ओके, का तुम्हाला बेसिक नॉलेज मिळावं. ओके, आर यू गेटिंग गुड. देन सेकंड एक्झाम्पल, सी दिसतंय प्रत्येकाला. सेकंड एक्झाम्पल, लिमिट एक्स टेन्स टू 2 इन ब्रॅकेट किती आहे, एक्स रेस टू 7 मायनस 128 डिवाइड एक्स रेस टू 5 मायनस 32. आर यू सी गुड. लिमिट एक्स टेन्स टू 2 एक्स रेस टू 7 मायनस 122 डिवाइड एक्स रेस टू 5 मायनस 32. म्हणजे असं सम पण येऊ शकतं की न्यूमरेटरमध्ये पण तसं, म्हणजे डिवाइड एक्स मायनस याच्या फॉर्ममध्ये नाही आहे, तर घाबरण्याची गरज नाही आहे. ओके, सो कूल. लेट्स सी नेक्स्ट स्टेप. लिमिट एक्स टेन्स टू 2 as it is, and then we observing x raised to 7 means which terms is raised to 7 power, then we find out 128 कोणाचे 7 power आहे ते फाइंड आउट करणार आहोत. ओके, सिमिलरली x raised to 5 तो 32 तर एकदम सिंपल आहे ना. 2 raised to 5 हाउ मच, 32. इतकं तर कॉमन अगदी बेसिक तर आलंच पाहिजे प्रत्येकाला. आर यू गेटिंग मी गुड. देन वी ऑब्झर्विंग 2 raised to 7. आता 2 raised to 5 जर 32 येत असेल तर किती येणार, 2 ने मल्टिप्लाय केलं तर 64. 64ला 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 4 जा 8, 6 इंटू 2 किती होतात, 12. आर यू गेटिंग. म्हणजे काय केलं मी, हे थोडंसं बेसिक आहे. म्हणजे अशा जर काही न्यूमरेटरमध्ये वेगवेगळ्या कंडिशन असेल तर घाबरायचं नाही. दोघांमध्ये कॉमन काय आहे, तिथं 32 128 2चेच फॅक्टर्स आहेत ती. ओके, 2 त्यांचा डिवायझर आहे. आर यू गेटिंग. जीसीडी वगैरे शिकलात मी. ओके, लिमिट एक्स टेन्स टू 2 एक्स रेस टू 7 मायनस 2 रेस टू 7. आर यू गेटिंग. अँड देन इथं काय केलं, याला एक्स मायनस 2 ने डिवाइड केलं, आणि हा डिवाइड आहे ना याला आपण दोघांना म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मी एक्स मायनस 2 ने डिवाइड केलं. म्हणजे ती अशी स्टेप आली असती. मी थोडंसं जागेसाठी तिला मर्ज केलं. काय केलं की एक्स रेस टू 7 मायनस 2 रेस टू 7 डिवाइड एक्स मायनस 2 अँड डिवाइड असं लिहिते मी एक्स रेस टू 5 मायनस 2 रेस टू 5 डिवाइड एक्स मायनस 2. आणि हे डिवाइड आहे, रेसिप्रोकल केल्यावर काय होणार, न्यूमरेटर डिनॉमिनेटर न्यूमरेटरला. हे तर आपल्याला लर्न झालेलंच आहे. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन आले. आर यू गेटिंग मी. कोणाला नाही कळाली स्टेप, सगळ्यांना कळाली नक्की. काय केलं, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला एक्स मायनस 2 ने, पण हे कधी आधी मी हे ऑब्झर्व केलं 128 आणि 32 फॅक्टर्स. ओके, देन लेटर वी डिसाइड एक्स मायनस 2 इज डिवाइड न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर. अँड देन आफ्टर मग याला दोघांना लिमिट सेपरेट घेतलं, याचं लिमिट आणि याचं लिमिट. ओके, आणि याचं लिमिट घेताना काय केलं, रेसिप्रोकल. म्हणजेच काय होणार, पुन्हा इथं किती आहे, एन किती आहे 7 आणि ए किती आहे 2 आणि 7 मायनस 1 किती झालं 6. कळतंय प्रत्येकाला. मी तर काय रेट केलं 7 इंटू 2 रेस टू 6. कळतंय. बाय युझिंग दिस फॉर्म्युला एन मीन्स किती 7 आणि ए म्हणजे किती इथं 2 आणि एन मायनस 1 म्हणजे 7 मायनस 1 किती झाले 6. आर यू गेटिंग मी. ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर. आता हा रेसिप्रोकल आहे. यू नो रेसिप्रोकल एक्स रेस टू मायनस 1 इज 1 अपॉन एक्स. समजतंय. गुड. सो इथे किती आहे 5, एन किती आहे 5 आणि ब्रॅकेटमध्ये किती आहे ए किती आहे 2 आहे. 5 इंटू 2 रेस टू किती 4. आर यू गेटिंग मी. अँड देन लेटर 2 रेस टू 6 अँड 2 रेस टू 4 वर गेल्यानंतर इंडायसेस रूल ए रेस टू एम डिवाइड ए रेस टू एन असेल तर कसं लिहितो आपण ए रेस टू एम मायनस एन. म्हणजे 6 मधून हे 4 गेले तर किती राहिले न्यूमरेटरला 2 रेस टू 6 डिवाइड 2 रेस टू 4. देन व्हॉट हॅपन 2 रेस टू 6 मायनस 4 2 रेस टू 2. देन हाऊ मच 2 रेस टू 2 4. तर 4 7 जा किती 28 अँड डिवाइड 5. आर यू गेटिंग मी. नक्की कळत आहे. पुन्हा एकदा सांगते, खूप महत्त्वाचं सम आहे, अतिशय युजफुल होणार आहे तुम्हाला. लिमिट एक्स टेन्स टू 2. ओके, एक्स रेस टू 7 मायनस 128 डिवाइड एक्स रेस टू 5 मायनस 32.
आधी मला एक काय म्हणजे कोणती अशी संख्या नंबर आहे किंवा कोणती संख्या आहे की त्याची 7 पॉवर 128 आहे आणि अशी कोणती संख्या आहे की त्याची 5th पॉवर. म्हणजे हा फॉर्म्युला फार महत्त्वाचा आहे. विच वन लिमिट एक्स टेन्स टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन डिवाइड एक्स मायनस ए इज इक्वल टू एन इंटू ए रेस टू एन मायनस 1. आर यू गेटिंग मी? दिस मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला. Then you secure your marks. Okay, so then we are observing 2 raised to 7 is 128 and 2 raised to 5 is 32. Okay, so मैंने लिख दिया यहाँ पे limit x tends to 2 x raised to 7 minus 2 raised to 7 and numerator and denominator we observing 2 is common, then x minus 2 is divide and x minus 2 also divide, but we write in reciprocal form. विच फॉर्म मध्ये राईट केलं मी कोणत्या फॉर्म मध्ये राईट केलं रेसिप्रोकल. कळतंय प्रत्येकाला? गुड. आणि त्यानंतर फॉर्म्युला वापरला एन इंटू ए रेस टू एन मायनस 1. म्हणजे इथं एन किती आहे 7 आहे आणि ए किती आहे 2 म्हणजे 7 इंटू 2 रेस टू 7 मायनस 1 म्हणजे किती 6. सेम इयर हा रेसिप्रोकल इनवर्स सारखा. एक्स मायनस 2 अपॉन एक्स रेस टू 5 मायनस 2 रेस टू 5 देन रेसिप्रोकल 1 अपॉन 5 इंटू 2 रेस टू 4. Are you getting me? And indices rule 2 raised to 6 and 2 raised to 4. किती राहिले? By using this indices formula, a raised to 6 minus 4, a raised to 2. Mean 2 raised to 2, 2 raised to 2, 4. 4 7s are 28. 7 चौक 28. Okay? And 5 into 1, 1. 5 into 1. Yes, 5. 28 divide 5. कळतंय प्रत्येकाला सम? खूप महत्त्वाचं आहे. आणि तिसरं तर अजून इम्पॉर्टन्स म्हणजे प्रत्येक व्हरायटी घेते मी तर तुम्हाला 7.1 हे बुक्समधले एक्झाम्पल सॉल्व करता येतील. सी थर्ड एक्झाम्पल दिसते का प्रत्येकाला? बघा सी एक्स टेन्स टू 4 दिसतंय. एक्स टेन्स टू 4 इन ब्रॅकेट थोडंसं एन नाही आहे तिथं थोडं वेगळ्या फॉर्ममध्ये. एक्स टेन्स टू 4 इन ब्रॅकेट एक्स रेस टू एन मायनस 4 रेस टू एन divide x minus 4 is equal to किती आहे 48 and n belongs to n. तेव्हा n ची व्हॅल्यू किती म्हणजे या तिसरा फॉर्म आहे या फॉर्म्युलाच्या बेस म्हणजे आयडेंटिफाय करता आले पाहिजे. म्हणजे इथं आन्सर दिलेलं आहे पण n किती आहे ते दिलेलं नाही आहे. ओके म्हणजे जसं आपण पहिली विचारतो की नाही पुढे विचारतो म्हणजे उत्तर आपलंचकडे असतं पण ते असं फिरून फिरून विचारलेलं असतं. ओके सो limit x tends to 4 x raised to n minus 4 raised to n divide किती x minus 4 and is equal to 48 दिलेले. आणि मग बाय युजिंग फॉर्म्युला याला मी कसं लिहिणार या लेफ्ट हँड साईडला लिमिटच्या बघा ना कसं लिहिलेलं आपण फॉर्म्युलामध्ये n म्हणजे जी पॉवर आहे ती n a raised to n minus 4 मग इथं n तसंच आहे पण a किती आहे 4 म्हणून 4 raised to n minus 4 आणि राईट हँड साईड किती आहे 48. आर यू गेटिंग मी? मी या 48ला पण मी याच फॉर्ममध्ये राईट करणार का मला एन गेट करायचं आहे. तर मग इथं काय केलंय मी 48ला कसं लिहिलं की 48 म्हणजे इथं 3 इंटू 4 रेस टू 3 मायनस 1 बघा ना 3 मायनस 1 किती 2 म्हणजे 4चा स्क्वेअर 16 16 3 किती होतात 40 16 3 48 म्हणजे मी का केलंय तुम्हाला का सांगते की जसं लेफ्टला आहे त्याच फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं म्हणजे इथं सुद्धा 4च्याच फॉर्ममध्ये पाहिजे तरच मला ते एक्झिस्ट करता आलं असतं. ओके 48 आहे म्हणजे 48ला जर 4ने डिवाइड केलं तर 6 तुम्हाला आन्सर लगेच गेट होईल. आर यू गेटिंग मी? म्हणजे थोडक्यात फॅक्टर म्हणून तुम्ही म्हटलं की टेबल माहिती पाहिजे जस्ट वी एक्सप्रेस दिस फॉर्म ॲज लाईक बिकॉज दोज आर इक्वल देन वी फाइंड आउट एन. म्हणजे इथं 3 इंटू याला आणि सिक्वेन्स सिरीजमध्ये खूप डिटेल्समध्ये सांगणार आहे मी की त्या फॉर्ममध्ये राईट करायचं म्हणजे एन जर कुठला पण इंटिजर्स असेल आता 48 आहे मग त्याला एक्सप्रेस केलं की 3 हा एन इंटू 3 कन्सिडर केला आणि 4चे असे किती नंबर्स घेतले म्हणजे 4चा युटिलाइज करायचं म्हणजे मी अगदी सिम्पल सांगते 48ला जर 4ने डिवाइड केलं तर किती येतं 4 वजा 4 हा किती आला 12 म्हणजे 12 4चा किती 12चा पाडा माहिती प्रत्येकाला 12चा पाडा माहिती प्रत्येकाला तर 12 4चा किती 48 माझा हा 12 आला परत 12चे फॅक्टर्स केले तर 4 3 12
म्हणजे असे नंबर्स किती म्हणून तर राईट केलं 3 × 4⁻³ - 3 - 1. देन आर यू गेटिंग मी? येस और नो? कळलं प्रत्येकाला? गुड. अँड देन विल अप्रोच युअर आन्सर. समजलंय नक्की? थोडेसे सॉल्सम्स बघितले बुक्समध्ये मी. आता आपण आन्सरसमकडे जाणार आहोत अँड थोडे एक्झाम्पल आणि पुढचा फॉर्म 1-2 बघणार आहोत आपण. अगदी बेसिक आहे, काही अवघड नाही आहे, पण हे समजलं पाहिजे प्रत्येकाला. ओके, कारण की खूप महत्त्वाचे पार्ट्स आहे आणि तुम्हाला वाटतंय मॅडम खूप काय होते, तर मी स्लोली सांगणार आहे. आर यू गेटिंग मी? गुड. So next, simple form and simple examples we discuss. Okay. Last lecture left and right hand limit also we discuss. Okay. आणि याचे काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत ते थोडेसे हायर याच्यात, म्हणजे आपल्याला लिमिट त्यानंतर कंटिन्युटी वगैरे मध्ये लर्न करायचे आहेत. खूप बेसिक आहे पण महत्त्वाचे आहेत. ओके. सी, सिंपल स्टँडर्ड, सम स्टँडर्ड फॉर्म्युले, सम अल्जेब्रिक आधी बघूया आणि मग स्टँडर्ड फॉर्म करूया. सम अल्जेब्रिक फॉर्म बाय लिमिट्स. फर्स्ट लिमिट x टेंड्स टू a in bracket f of x plus minus g of x. What are right? Simple sum algebraic. Algebraic means what? Addition, subtraction, multiplication and raised to power. Okay, algebraic form. First, limit x tends to a in bracket f of x plus minus g of x. Okay, and then असं जेव्हा कंडिशन असेल दोन फंक्शन आताच बघितले, then you define separately limit x tends to a f of x plus minus limit x tends to a g of x means what? आता एखादा पाहुणा आपल्याकडे आला, त्याच्यासोबत जर एखादा माणूस आला असेल, आता करोना म्हणून कोणाला पाहुणे म्हणून जायचं नाही आपल्याला, पण जेव्हा करोना नव्हता आपण आता चल रे मित्राला म्हणतो ना, चल आपण इथं जाऊया, किंवा रिलेटिव्सकडे जाताना पण आपलं काही काम नसतं पण आई बाबा नेतात आपल्याला. ओके, तर तेव्हा आपण काय करतो, तर आपण त्यांच्याकडे पाहुणे म्हणून जातो. तो म्हणतो का नाही तुम्हालाच बोलवलं होतं मी, तुमच्या मुलाला किंवा तुमच्या शेजारच्याला तुम्ही घेऊन जातात, कोणाला घेऊन जातात. ते म्हणतील नाही तुम्हाला चहा पाणी दिलं त्याला देणार नाही, असं होईल का? आणि आपला कल्चरच आहे अतिथी देवो भव. आर यू गेटिंग मी? का सांगते की लिमिट आहे हा पाहुणा, आणि हे दोन त्याचे आदरातिथ्य करणारे दोन टाइप्स फंक्शन आहेत. तर हा लिमिट प्रत्येकाला अप्रोच होणार. लिमिट एक्स टेंड्स टू ए प्लस मायनस लिमिट एक्स टेंड्स टू ए जी ऑफ एक्स. आर यू गेटिंग मी? समजतंय प्रत्येकाला? गुड. सिमिलरली लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स into g of x, cross या dot, then how will write limit x tends to a f of x multiplication into limit x tends to a g of x. Are you getting? Means multiples f of x into g of x, then limit is defined. Limit x tends to a f of x into g of x is equal to limit f of x tends to a into limit g of x tends to a. Are you getting me? Good. Similarly, limit x tends to a k into f of x. This most important. Listen everyone. Limit x tends to a k into f of x. K is the what? This is function and function is approaching limit. म्हणजे function वरच limit approach होणार का? This is f of x is x variable and limit also x tends to a, and k is what? Scalar, constant. Then what? Scalar. You know scalar in physics, vector. Good. K is the constant, scalar. Then what? K is outside. It's not a function. It's not a guess. आता सांगितलं तसं guess नाही आहे, तो फक्त constant term आहे. तो as it is k into limit x tends to a f of x. Are you getting me? K is outside and only
applying x variable terms function. Okay, then next, limit x tends to a, f of x divide g of x. What I say? Limit x tends to a, f of x divide g of x. Then what happened? Limit x tends to a, f of x divide limit x tends to a, g of x means what? न्यूमैरेटर डिनोमिनेटर. आर यू गेटिंग मी? समझ में आया सबको अच्छे से? गुड. एंड एक्सपोनेंशियल आल्सो. f of x raised to p. Then as it is, limit x tends to a, f of x raised to p. Doesn't matter. Are you getting me? Good. आताच बघितलं ना आपण. Okay, these are the algebraic forms. Okay, then after next, simple standard form we will discuss. समजलंय प्रत्येकाला algebraic फक्त simple form येते. Then next part is most important. Some standard formulae means first formula what we discuss, limit x tends to a in bracket x raised to n minus a raised to n divide x minus a is equal to n into a raised to n minus 1. First formula, standard form. Which one first we discuss? Limit x tends to a, x raised to n minus a raised to n divide x minus a is equal to n into a raised to n minus 1. Now second, limit x tends to 0. Remember, आता मी पुढचे फॉर्म सांगणार आहे स्टँडर्ड. लिमिट x tends to 0 e raised to x minus 1 upon x is equal to 1. क्या बताया मैंने? Let's see. Limit x tends to 0 in bracket e raised to x minus 1 upon x is equal to 1. How? So simple. We learned. आपण बघणार आहोत सिक्वेन्स सिरीज. ओके, आणि तुमचं झालेलं आहे काहींचं सिक्वेन्स सिरीज. हे 11वीसाठी सांगते सिक्वेन्स सिरीज. तर जे काही 12च्या मुलं बघणार आहात लिमिट्स, तर त्यांना सिक्वेन्स सिरीज माहिती. ई रेस टू एक्सची सिरीज काय होती? 1 प्लस एक्स प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल प्लस एक्स क्यूब बाय 3 फॅक्टोरियल अप टू इन्फिनिटी. आर यू गेटिंग व्हॉट आय राईट? Remember everyone, limit x tends to 0 in bracket e raised to x minus 1 upon x is right 1. How will write? We learn in sequence series is last lecture. 11th के स्टूडेंट्स को पता नहीं है, बट जब मैं 12th को भी वीडियो सेंड करने वाली हूँ तो उनको पता है. We learn already in 11 sequence series. Then we define log 1 plus x series, e raised to x, e raised to minus x, sin x, cos x, tan x. You learned last lecture, means last 11th standard. Okay, but some students forget. So remember e raised to x series. Okay, and then this series applying, it's their limit x tends to what? 0. क्या लिखा है मैंने? स्टैंडर्ड फॉर्मूला, limit x tends to 0 and then e raised to x is replaced by this. Then what happened? 1 plus x square by 2 factorial plus x raised to 3 by 3 factorial and up to minus 1 and whole denominator is x as it is. किसी को कोई problem? Good. So we observing. What we observe? Limit x tends to 0 in bracket minus 1 plus 1 cancel. Then we observing x plus x square. Then numerator is x and denominator also x. Then we define common. X diagram is common. Then what happened? X is common. 1 plus x upon 2 factorial, x square by 3 factorial and so on. And whole denominator is x. So x and x cancel. Okay. And then limit operating. Limit is applying. 1 is what? Constant. आता सांगितलं algebraic form. 1 is constant. But x limit x tends to 0. याच्यावर लिमिट ऑपरेट केलं तर किती होणार? 0. 1 plus 0, 0 plus 0, 0, 0.
then what is the answer? Are you getting me? Means you have क्या दिया है और क्या पूछा है, ये स्टैंडर्ड फॉर्मूला है, सिर्फ पता होना चाहिए, कोई पूछता नहीं, फिर भी मैं बेसिक नॉलेज एनसीईआरटी के बुक्स में दिए हुए, ओके, बट वी हैव जस्ट मालूम होना चाहिए, क्योंकि बेसिक इज द मोस्ट इम्पोर्टेंट रोल प्ले इन मैथ्स। बेस नहीं होगा तो कंस्ट्रक्शन ही बिल्डअप होता। समझ में आया? ओके, देन नेक्स्ट फॉर्म, लिमिट x टेंड्स टू 0 a raised to x minus 1 upon x is nothing but log a और base e constant natural logarithm या common base also doesn't matter limit x tends to 0 a raised to x minus 1 divide x is also log a. Okay, then how will define? Very simple, a raised to x sequence is, okay, a is what? Greater than 1. Okay, so how will define? Very simple, 1 plus x log a plus x square log a bracket square x cube log a bracket cube and up to infinity. What we write? See, 1 plus x into log a plus x square into log a bracket square plus x cube into log a bracket cube. Okay, and then we applying this form. Then what happened? Limit x tends to 0 in bracket a raised to x, we write 1 plus x log a plus x square into log a bracket square x cube in log a bracket cube and minus 1. Okay, and whole denominator as it is x दिख रहा है, थोड़ा लाइट हो रहा है ना इतना। Are you see my board? See, limit x tends to 0 1 plus x log a plus x square in bracket log a bracket square plus x cube log a bracket cube up to infinity minus 1 plus 1 cancel, and then again x is common, न्यूमरेटर है, न्यूमरेटर में से x कॉमन कर लेंगे भाई, तो क्या आएगा? x in bracket log a plus x log a bracket square. Okay, and denominator is x. Then what happened? And then we are approaching x tends to 0, तो 0 0 सब 0 हो जाएंगे, तो कितना बचा भाई? log a बचा ना, और बेस e लो तभी चलेगा। समझ में आए? और अब इसके एग्जाम्पल्स कैसे होते हैं वो बताने वाली हूँ। ओके, और किसी को भी कोई प्रॉब्लम हो तो पूछ लेना। ओके, कोई दिक्कत नहीं। सी एग्जाम्पल्स बाय दिस टू फॉर्म्स, कैसे कैसे एग्जाम्पल्स आते हैं। और एग्जाम्पल्स और है ना स्टैंडर्ड फॉर्म, एक एक करके बताने वाली हूँ। पहले फॉर्मूले लिख लेते हैं। पहला वाला पढ़ा था कल, लिमिट x टेंड्स टू a x raised to n minus a raised to n divide x minus a is equal to n into a raised to n minus 1. n belongs to n and a is greater than 1. सेकेंड अभी पढ़ा हमने, लिमिट x टेंड्स टू 0 e raised to x minus 1 upon x is equal to 1. एंड थर्ड वाला पढ़ा, लिमिट x टेंड्स टू 0 a raised to x minus 1 upon x log a. ओके, आर यू गेटिंग? तो कैसे एग्जाम्पल्स होते हैं? लिमिट x टेंड्स टू 0, ओके, लिमिट x टेंड्स टू 0 e raised to 2x minus 1 upon x, क्या दिया है देखो, लिमिट x टेंड्स टू 0 e raised to 2x minus 1 upon x कैसे होगा?
तो यहाँ देखो e रेज़ टू x माइनस 1 अपॉन x है, तब 1 आता है, मतलब x का कोएफिशिएंट 1 है, तो डिनोमिनेटर में भी 1 है। बट यहाँ x का कोएफिशिएंट कितना है भाई, कितना है, 2 है। तो ऐसे हम कैसे सॉल्व करते हैं, देखो लिमिट x टेंड्स टू 0 e रेज़ टू 2x माइनस 1 अपॉन यहाँ x का कोएफिशिएंट कितना है 2, तो मैं यहाँ जो x है वहाँ पे 2 से मल्टीप्लाई, यहाँ से 2 से मल्टीप्लाई और 2 से डिवाइड कर लेते हैं। आर यू गेटिंग मी? और अभी मैं अलजेब्रिक प्रॉपर्टी बताई, 2 क्या है, उस पर लिमिट ऑपरेट होगा, नहीं होगा। क्यों नहीं होगा, क्योंकि वो कांस्टेंट है, तो 2 एज इट इज। और ये क्या हुआ हमारा फॉर्मूला के मुताबिक, क्या हुआ, लिमिट e रेज़ टू 2x माइनस 1 अपॉन 2x 1 हुआ, तो 2 इंटू 1 कितना हुआ भाई, 2। दिख रहा है ना बोर्ड पे, लाइट हो रहा है ना थोड़ा सा, देखो अभी दिख रहा है थोड़ा, मेरी तो आवाज सुनाई दे रही है ना, क्या बोला मैंने, देखो लिमिट x टेंड्स टू 0 e रेज़ टू x माइनस 1 अपॉन x इज इक्वल टू 1 है। तो इसका एग्जांपल्स मैंने क्या बताया, x का कोएफिशिएंट वहाँ 1 था, मतलब 1 से सब स्टैंडर्ड फॉर्म में, x के फॉर्म में, मतलब स्टैंडर्ड 1 पे ही है। बट जब हम सॉल्व करेंगे एग्जांपल्स तो थोड़ा सा वेरिएशन रहता है। तो लिमिट x टेंड्स टू 0 e रेज़ टू 2x माइनस 1 अपॉन x आहे, तर याचा आन्सर कसं आहे ना, तर इथं काय x चा कोएफिशिएंट किती आहे, 2 आहे। मग मी काय केलं, 2 ने मल्टिप्लाय आणि 2 ने डिवाइड केलं, का केलं की हा स्टँडर्ड फॉर्म, म्हणजे इथं बघा ना x आहे, इथं पण x आहे, म्हणजे इथं e रेज़ टू 2x आहे, इथं पण डिवाइडला 2x पाहिजे होता। समजलं का प्रत्येकाला, कळतंय मराठी हिंदी, गुड। तो ये स्टैंडर्ड फॉर्म आ गया। और ये 2 क्या है, अभी मैंने अलजेब्रिक प्रॉपर्टी बताई ना, लिमिट x टेंड्स टू a k इंटू f ऑफ x, आर यू गेटिंग मी? तो 2 कांस्टेंट, 2 बाहर आएगा और ये पूरी वैल्यू क्या बन गई, दिस रिजल्ट 1। तो 2 इंटू 1 कितना हुआ भाई, 2। समझ में आया, गुड। और हम सम देने वाले आज, ओके। एंड लास्ट लॉग का देखेंगे अभी, ओके। लिमिट x टेंड्स टू 0 3 रेज़ टू x माइनस 1 डिवाइड x है, तो क्या करना है इसमें, एकदम इजी है। लिमिट x टेंड्स टू 0 3 रेज़ टू x माइनस 1 अपॉन x है, a की वैल्यू क्या डालनी है, 3, तो क्या हुआ इसका आंसर, log 3। आर यू गेटिंग? मतलब देखो ना, लिमिट x टेंड्स टू 0 5 रेज़ टू x माइनस 1 अपॉन x कितना आया भाई, log 5। मतलब क्या होना चाहिए स्टैंडर्ड में, मतलब a क्या है, पॉजिटिव, तो वही होना चाहिए, log 3 log 5 log 10, कोई भी। समझ में आया? आज के दिन इतना ही, मतलब ये फॉर्मूले, 3 ही फॉर्मूले रिसाइट करो अच्छे से, ओके। और इसमें से कोई प्रॉब्लम होगा तो जरूर पूछना, ओके। और अपनी क्या लेनी चाहिए इस कोरोना के, इसमें सेफ रहना चाहिए, सुरक्षित रहना चाहिए, कहीं बाहर मत घूमो, क्योंकि बहुत हो रहा है, मतलब स्प्रेड हो रहा है। तो टेक केयर ऑल ऑफ यू, ओके। एंड जिसने मेरे प्रीवियस लेक्चर नहीं देखे होंगे तो प्लीज़ वॉच माय वीडियो एंड सब्सक्राइब। थैंक यू।